आता एक महत्त्वाची बातमी आहे। आमदार संदीप क्षीरसागर अजित पवार यांच्या भेटीला गेलेले आहेत। जुन्नर बाजार समितीमध्ये अजित पवार आणि संदीप क्षीरसागर यांच्यामध्ये गुप्त भेट झालेली आहे आणि या भेटी दरम्यान चर्चा सध्या सुरू आहे। दोन्ही नेते या बैठकीमध्ये सध्या चर्चा करत आहेत। आमदार संदीप क्षीरसागर हे अजित पवार यांच्या भेटीला गेल्याचं समजतंय। दरम्यान या भेटीचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही। कोणत्या कारणासाठी संदीप क्षीरसागर हे अजित पवार यांच्या भेटीला गेलेले आहेत हे अद्याप समजू शकलेलं नाहीये। जुन्नर बाजार समितीमध्ये अजित पवार आणि संदीप क्षीरसागर यांच्यामध्ये सध्या चर्चा सुरू आहे। जुन्नर बाजार समितीमध्ये अजित पवार आणि संदीप क्षीरसागर यांच्यामध्ये ही गुप्त भेट सुरू आहे। भेटी दरम्यान सध्या दोन्ही नेते चर्चा करत आहेत आणि कोणत्या कारणानं ही सध्या भेट घेतली जातेय हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही। दरम्यान बीड प्रकरणामध्ये संदीप क्षीरसागर यांनी सातत्यानं लढा हा दिलेला होता। ते सातत्यानं आरोप सुद्धा करत आहेत आणि बीडच्या प्रकरणामध्ये काही ते चर्चा करतात का अजित पवार यांच्याशी ते पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल, कारण बीडचे पालकमंत्री सध्या अजित पवार आहेत आणि त्या सगळ्या संदर्भात सुद्धा संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या संदर्भात सुद्धा ते काही चर्चा करतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल। दरम्यान या भेटीचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये। कोणत्या कारणानं ही भेट घेतली जाते हे स्पष्ट झालेलं नाहीये। संदीप क्षीरसागर हे अजित पवार यांच्या भेटीसाठी दाखल झालेत। जुन्नर बाजार समितीमध्ये अजित पवार यांची त्यांनी भेट घेतलेली आहे आणि सध्या दोन्ही नेत्यांमध्ये ही चर्चा सुरू आहे। विविध राजकीय मुद्दे असतानाच दुसरीकडे बीडचं प्रकरण हे ताजं असतानाच संदीप क्षीरसागर हे नेमके त्याच कारणानं गेलेले आहेत का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। सुरेश धस यांच्यासोबतच संदीप क्षीरसागर सुद्धा सातत्यानं मोर्चामध्ये सहभागी झालेले होते आणि आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी सुद्धा त्यांनी लावून धरलेली होती। अविनाश पवार या सगळ्या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत। अविनाश, अजित पवार यांच्या भेटीसाठी संदीप क्षीरसागर हे दाखल झालेले आहेत। भेटीमागचं नेमकं कारण काय आहे? आपण पाहतो की मागील काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीने संदीप क्षीरसागर यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोप केले होते त्या बाबतीत ते अत्यंत आग्रही होते। त्यांच्या संदर्भात ते वारंवार आरोप करत असताना देखील आज तिथे एक जुन्नरमध्ये कार्यक्रम होता न्यायालयाच्या उद्घाटनाचा। त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे या ठिकाणी आले सकाळी आणि इथल्या जुन्नर बाजार समितीमध्ये संदीप क्षीरसागर यांनी अजित पवारांची भेट घेतलेली आपण दृश्यामध्ये पाहू शकतो की संदीप क्षीरसागर हे आता अजित पवारांच्या भेटीला आलेले आहेत। गेल्या 15 ते 20 मिनिटांपासून त्यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे। मात्र बंद दाराआड ही सगळी चर्चा सुरू आहे, त्याच्यामुळे नक्की त्याच्यामध्ये चर्चेमध्ये काय आहे ते आपल्या समोर येण्यास थोडासा वेळ लागेल। मात्र संदीप क्षीरसागर यांनी आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचवलेल्या आहेत। एकीकडे सुरेश धस यांनी घेतलेली भूमिका आणि आता संदीप क्षीरसागर यांनी घेतलेली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट, यामुळे राजकीय वर्तुळात आता ही सगळी चर्चा सुरू झालेली आहे। कुठेतरी बॅकफुटवर संतोष देशमुख प्रकरणातले हे सगळे मोडके येत आहेत की काय अशी चर्चा सर्वत्र सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अजूनही अजित पवार आणि संदीप क्षीरसागर यांच्यामध्ये इथल्या जुन्नर बाजार समितीमध्ये बंद दाराआड चर्चा सुरू आहे। ते बाहेर आल्यानंतर आपल्याला यामधलं सत्य कळेल, मात्र तोपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागणार आहे। ऋतुजा, निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।